भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। शिराळा पंचायत समितीचे कामकाज प्रेरणादायी व आदर्शवत। तृप्ती धोडमिसे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा शिराळा दौरा संपन्न। शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर। शिराळा पंचायत समितीचे कामकाजाचे अवलोकन करता सर्व विकास योजनांमध्ये शिराळा पंचायत समिती अग्रेसर असून पंचायत समितीचे कामकाज प्रेरणादायी व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले। आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी तृप्ती धोडमिसे यांनी शिराळा तालुक्याचा दौरा करून विविध विकास कामांना भेटी दिल्या। तसेच लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मतदार जनजागृती अभियानाच्या उपक्रमात देखील सहभाग नोंदवला। दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तृप्ती धोडमिसे यांनी पंचायत समितीला भेट दिली। सुरुवातीला त्यांनी घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत कर वसुली, 15वा वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास अशा विविध योजनांच्या मार्च 2024 अखेरच्या प्रगतीचा आढावा घेतला व एकंदर कामकाजाबाबत समाधानही व्यक्त केले। त्यानंतर त्यांनी शिराळा तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या खुंदलापूर ग्रामपंचायतला भेट दिली व ग्रामपंचायतच्या एकूण कामकाजाची माहिती घेतली। बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला। तसेच बचत गटाच्या महिलांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले। तसेच लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मतदार जनजागृती अभियान उपक्रमात सहभाग नोंदवला व उपस्थित सर्व नागरिकांना लोकसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करण्याचे आवाहन केले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खुंदलापूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली। अंगणवाडीच्या बांधकामाची पाहणी करून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या। तसेच खुंदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही बांधकाम विभागास दिल्या। जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाची पाहणी त्यांनी केली। तदनंतर तृप्ती धोडमिसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मंदूर येथे भेट देऊन मॉडेल PHC अंतर्गत झालेल्या कामकाजाची पाहणी केली। तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती घेतली। प्राथमिक आरोग्य केंद्र मंदूर मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या। त्यानंतर ग्रामपंचायत सोनवडे येथे मोदी आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या घरकुलांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधला। लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी लाभार्थ्यांना केल्या। सोनवडे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास अंतर्गत पूर्ण झालेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांची पाहणी त्यांनी केली। त्यानंतर त्यांनी वाकाईवाडी अंतर्गत डफळेवाडी येथे भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा अशा सूचना त्यांनी उपस्थित महिलांना दिल्या। संपूर्ण दिवसभर चाललेल्या या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक केले। तसेच काही त्रुटी निदर्शनास आल्यास त्या दुरुस्त करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। दौरा संपून पंचायत समितीला परत आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या एकंदर कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच पंचायत समितीच्या आवारात तयार केलेल्या हिरवळीचे कौतुकही केले। सदर दौऱ्यात त्यांच्या समवेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत, विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, शाखा अभियंता अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी पोपट मलगुंडे, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता शालिग्राम साळुंखे, सुभाष पाटील तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते।